नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या अशा बऱ्याच ताई आहेत, बरेच दादा आहेत की स्वतः नॉनव्हेज खात नाहीत, पण त्यांच्या घरामध्ये नॉनव्हेज खाल्ले जाते, मांसाहार केला जातो आणि मग त्यांना प्रश्न पडतो की माझ्या घरात इतर मंडळी मांसाहार करतात, मग मी स्वामी सेवा करू शकते का? किंवा मला स्वामी सेवा करायची आहे, तर मी ती कशा पद्धतीने करू शकते? स्वामींचा फोटो घरामध्ये ठेवू शकतो का? पारायण, स्वामी सारामृत हे वाचू शकते का? माळ घेऊन जप करू शकते का? त्याचबरोबर मी स्वतः नॉनव्हेज खाते, आमच्या घरात सर्वजण नॉनव्हेज खातात, पण तरीही मला स्वामी सेवा करायची इच्छा आहे. मला भरपूर सारे प्रॉब्लेम्स आहेत. मी नॉनव्हेज तर सोडू शकत नाही, पण मला स्वामी सेवा करण्याची खूप इच्छा आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळेल. त्याचबरोबर मी पारायण काळात नॉनव्हेज खावे का, नॉनव्हेज खाऊन पारायण करावे का, किंवा संकल्पयुक्त सेवा करावी का, याचंही उत्तर तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळेल. आणि अजूनही काही तुमच्या मनामध्ये प्रश्न शंका असतील तर तुमच्या त्या प्रत्येक शंकेचं निरसन, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल. आणि तुम्ही अगदी म्हणजे आपण म्हणतो ना की मनामध्ये कोणताही संकोच न ठेवता, कोणतीही भीती न ठेवता स्वामी सेवा करायची की नाही करायची हे तुमचं मनच तुम्हाला सांगेल. तुम्ही स्वतः ठरवाल आणि स्वामी सेवेमध्ये याल आणि टिकून सुद्धा राहाल. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वात महत्त्वाचं की माझ्या घरात नॉनव्हेज खातात, मी खात नाही, आणि मग स्वामी सेवा कशी करायची, स्वामी सेवेमध्ये कसे यायचे? तर सर्वात अगोदर बघा, कोणतेही देव, कोणतेही गुरु, जगात जेवढे देव आहेत, जेवढे कोणी कोणत्या देवाला, वेगवेगळ्या देवांना मानतात, कोणतेही देव कधीच कोणाचं वाईट करत नाहीत. आपल्याबरोबर जे वाईट होत असतं, आपल्या आयुष्यामध्ये जे काही वाईट घडत असतं ते आपल्या कर्मामुळे घडत असतं, हे सुरुवातीला आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण बरेच लोक काय करतात की मी नॉनव्हेज खाल्ले तर माझं वाईट होईल, देव असं करेल तसे करेल. नाही, देव कधीच कोणाचं वाईट करत नाही. आता बघा, मी असू द्या किंवा तुम्ही असू द्या, आपण प्रत्येक जण काय करतो की मी खूप चांगले आहे, मी खूप चांगला आहे. आपल्याला वाटते की माझ्यासारखं चांगलं दुसरं कोणीच नाही, पण आपल्या हातून सुद्धा बारीक सारीक चुका घडत असतात, कळत नकळत काही गोष्टी देखील घडत असतात. पण दुसऱ्याचं चांगलं झाले की आपल्या मनात वाईट वाटणे, आपल्या शेजाऱ्याने एखादी वस्तू घेतली की तुम्हाला वाईट वाटणे, माझ्या आधी तिने घेतले, तिचा नवरा तर कामाला जात नाही, किंवा ती असे करते तसे करते, पण तिकडे पैसा आला कुठून आणि तिने कसे घेतले, हे झाले वाईट कर्म. म्हणजे अशा कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण वाईट कर्मात करत असतो. पण आपण शेवटी काय म्हणतो, मी खूप चांगले आहे, मी देवदेव करते, मी सगळं चांगलं करते, पण हा देव या कलियुगामध्ये खोट्याला साथ देतो आणि माझी साथ देत नाही, असे बरेच जण देखील म्हणतात. त्याचबरोबर बघा की आता तुम्हाला स्वामी सेवा करायची आहे, तर तुम्ही स्वामीचा फोटो हा प्रथम आपल्या घरामध्ये आणणं गरजेचं आहे. म्हणजे आपले गुरु आपल्या पाठीशी, आपल्या साक्षीला असणे, आपल्या गुरुच्या छत्रछायेमध्ये राहणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण आपल्या गुरुच्या सानिध्यात येतो तेव्हा आपले गुरु आपल्याला मार्ग दाखवत असतात. आपल्यासाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे हे आपल्यापेक्षा जास्त आपल्या गुरूंना माहीत असतं. आणि ज्या वेळेला हा ठाम विश्वास आपल्या मनामध्ये निर्माण होतो त्यावेळेला आपल्याला जे आहे ना की म्हणजे ज्या तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये गोष्टी नको आहेत, तर त्या गोष्टी आपोआप मागे सुटत जातात. आणि आपण जे म्हणतो ना की सन्मार्ग, त्या सन्मार्गावर आपण आपोआप चालत जातो. तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही, फक्त त्या शक्तीवर, त्या एनर्जीवर, त्या गुरुवर, त्या देवावर विश्वास ठेवा. तुम्ही ज्याही देवाला मानता त्यासाठी त्यांचा फोटो किंवा त्यांची मूर्ती सुरुवातीला तुम्ही घरी घेऊन आणा. घरी आणून त्याची प्राणप्रतिष्ठा करा, त्यांची स्थापना करा. तुम्ही ते स्वतः खात असू द्या, तुमच्या घरात खात असू द्या, तुम्हाला वाटू द्या की मी कधी सोडू शकत नाही, तरीही सुरुवात तुम्ही आपल्या गुरूंचा, आपल्या देवाचा फोटो किंवा मूर्ती घरी आणून करायची आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की त्या मूर्तीवर किंवा देवावर ज्याचा जो वार आहे, तर त्या वारी, त्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर तो फोटो पुसून देवपूजा आपण करू शकतो. मूर्ती असेल तर तिला अभिषेक करायचा आहे, स्वच्छ पिण्याच्या पाण्याने अभिषेक करायचा आहे. जसे की आता आपण स्वामींची मूर्ती घरामध्ये आणली, स्वामींच्या मूर्तीवर आपण गुरुवारी अभिषेक करायचा आहे. तुम्ही काही करू नका, मी जे सिंपल सांगते ना, तर या पद्धतीने आता तुम्ही फोटो वगैरे आणला तर हा विचार करू नका मी नॉनव्हेज खाते, नाही खाते, काही नाही. तुम्ही फोटो आणला, गुरुवार स्वामींचा वार आहे, गुरुवार दत्त महाराजांचा वार आहे, त्यावर स्वच्छ पाण्याने अभिषेक करा आणि हे तीर्थ महाराजांना विनंती करा
की महाराज, मी आपली सेवेकरी आहे, मला आपल्या सेवेमध्ये पुढे टिकून राहायचं आहे, मला तुमची सेवा करायची आहे, मला माझ्या कुटुंबाला, जे आम्ही नॉनव्हेज खातो किंवा माझ्या घरामध्ये दारू पिली जाते, वाईट व्यसन आहे, या सगळ्या गोष्टी मला सोडायच्या आहेत. महाराज, तुमची कृपा माझ्यावर व माझ्या कुटुंबावर होऊ द्या आणि हे तीर्थ थोडे थोडे का होईना, जे सात्विक भोजन आहे त्यात आपण सर्वांनी घ्या. आणि गुरुवारच्या दिवशी आपल्याला घरामध्ये तुम्ही नॉनव्हेज बनवू नका. इतर दिवशी तुम्ही खात असाल तरी गुरुवारी बनवू नका. आणि त्या दिवशी काय करा, हे जे तीर्थ आहे ते तीर्थ आपण सर्वांनी प्राशन करा. मनोमन बोलून स्वामींना सांगून, त्याचबरोबर गुरुवारी स्वामींना नैवेद्य दाखवा. काहीतरी गोडाचा, काही असू दे, अगदी शिरा असेल, काही गोडाचा नैवेद्य दाखवा आणि तो प्रसाद म्हणून तेव्हा सुद्धा स्वामींना विनंती करा की मला हे सोडायचं आहे, पण माझ्याकडून ते सुटत नाही, तरी ती कृपा माझ्यावर व माझ्या कुटुंबावर होऊ द्या. आणि तो प्रसाद थोडा थोडा का होईना सर्वांनी खा. आता इथे बघा, तुमच्या मनामध्ये काहीच नाही की मी नॉनव्हेज खाते का, इथपर्यंत सुद्धा तुम्ही तुमच्या मनामध्ये प्रश्न आणू नका. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आता ही सेवा कशी करायची. मी नॉनव्हेज खाते, एक तर आपल्याला गुरुवारी जो स्वामींचा वार आहे त्या दिवशी नॉनव्हेज बनवायचंच नाही आणि त्या दिवशी तीर्थ घ्यायचं आणि जो प्रसाद आहे तो सर्वांनी खायचा देखील आहे. आता आम्ही नॉनव्हेज खातो आणि मग आम्ही स्वामींची रोज पूजा करायची का, तर बघा, जेव्हा आपण व्हेज खातो म्हणजे शाकाहारी जेवण जेवतो तेव्हा ते अगदी काही तासामध्ये पचन होते, पण ज्या वेळेला आपण मांसाहार खातो तेव्हा ते पचन होण्यासाठी 48 तास लागतात असे म्हटले जाते. मग आता आपण विचार करा की नॉनव्हेज खाऊन आपण जी देवपूजा आहे किंवा स्वामींची सेवा आहे ती आपण देवघरामध्ये जाऊन स्वामींना आंघोळ घालून त्यांचे ग्रंथ हातामध्ये धरून हे वाचू शकतो का. आपल्या मनाला ही गोष्ट पटते का, नाही पटत ना. मग काय करायचं, अशा वेळेला आपण जी मानसिक जप म्हणतो किंवा जी मानसिक सेवा म्हणतो ते आपल्याला करायची आहे. मला तुमची सेवा करायची आहे, पण कुठेतरी माझे मन मला रोखत आहे. नॉनव्हेज खाण्याच्या सानिध्यात तुम्ही या घरात असून सुद्धा मी तुमच्या सानिध्यात राहू शकत नाही. महाराज, या विळख्यातून मला व माझ्या कुटुंबाला बाहेर काढा. आणि ही तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे जे तुम्हाला वाटते ती विनंती करा. आणि फक्त तुम्ही कुठेही देवघरापासून दूर बसा. तुम्ही हॉलमध्ये बसा, आसन टाकून बसा, तुम्ही चेअरवर बसा, तुम्हाला खाली बसता येत नसेल तर, पण फक्त सोफा किंवा बेडवर त्यावरती बसू नका. कुठेही बसून मनातल्या मनात ओठ न हलवता असे मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मनातल्या मनात जप करा, मानसिक जप करा, मानसिक सेवा करा. हे आपण करू शकतो आणि स्वामींना विनंती करा. त्याचबरोबर तुम्ही काय करू शकता की आता आम्ही पारायण करतोय, संकल्पयुक्त सेवा करतोय, तर संकल्पयुक्त सेवा करताना, संकल्पयुक्त पारायण करताना मात्र एक गोष्ट पाळा, मनावर ताबा ठेवा की त्या काळात नॉनव्हेज खायचं नाहीये. का खायचं नाहीये बघा, कारण की ही सेवा आपण देवासाठी करतोय का, हो. कोणतीही सेवा तुम्ही स्वामी सेवेमध्ये येता आपण देवासाठी करतोय का, तर नाही, आपण आपल्या स्वार्थासाठी करतोय. माझ्या कुटुंबामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, मला काहीतरी प्रॉब्लेम आहे, माझा हा प्रश्न सुटावा म्हणून मी ही सेवा करतोय. म्हणजे आपण सेवा कोणासाठी करतोय, स्वतःसाठी करतोय. सेवेने जे काही चांगलं होणार आहे ते स्वतःचे, आपल्या कुटुंबाचं होणार आहे. आणि मग आपण हा विचार करा, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या स्वतःसाठी, माझ्या फायद्यासाठी, माझ्या कुटुंबाचं कल्याण होणार असेल तर मी फक्त एक संकल्पयुक्त माझी काही दिवसांची सेवा आहे आणि त्या काही दिवसांच्या सेवेत म्हणजे त्या काही दिवसात मी जर नॉनव्हेज सोडू शकत नसेल तर मी माझ्या कुटुंबासाठी काय करू शकतो शक्ती, याचा विचार तुम्ही स्वतः करा. आणि हे जेव्हा तुम्हाला वाटेल की नाही, काही नसते, मला नॉनव्हेज खायचंच आहे, मी नाही सोडू शकत, तेव्हा आपल्या कुटुंबाचा विचार करा, स्वतःचा विचार करा आणि हे मनामध्ये आणा की मी ही सेवा देवासाठी नाही करत, माझ्या कुटुंबासाठी करते. आणि माझ्या कुटुंबासाठी, माझ्या प्रेमळ माणसासाठी, जे माझ्या हक्काचे लोक आहेत त्यांच्यासाठी मी जर हे केलं नाही तर मी आयुष्यामध्ये काही करू शकते किंवा जे करून उपयोग काय आहे, हा विचार करून तेवढे दिवस आपण नॉनव्हेज खाऊ नका. आणि प्रार्थना जी आहे ती महाराजांना रोज करायची आहे. किंवा जेव्हाही तुम्ही स्वामींसमोर जाल, केंद्रामध्ये जाल, दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाल, घरी स्वामींची पूजा कराल, त्या प्रत्येक वेळेला स्वामींना प्रार्थना करा की या गोष्टीपासून मला व माझ्या कुटुंबाला दूर करा. आणि तुम्ही हळूहळू बघा की तुमचे जे नॉनव्हेज आहे ते सुटत चाललेलं आहे, कमी होत चाललेलं आहे. सद्बुद्धी, चांगले विचार तुमच्या डोक्यात येऊ लागले आहेत, तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण येत आहे. फक्त डोक्यात मी नॉनव्हेज खाते, मग मी सेवा करायची नाही,
मी नॉनव्हेज खाते, मग मी असं करायचं नाही. आपण सेवा सर्वांनी करायची आहे, पण त्यातून कसे बाहेर यायचं याचा विचार आपण करायचा आहे. बघा, एखादी व्यक्ती जर नॉनव्हेज खात नसेल आणि ती 24 तास स्वामींची सेवा करते, पण दुसऱ्याचा वाईट विचार करते, तर त्या व्यक्तीला स्वामी पावतील का? स्वामी अनुभव देतील का? कधीच नाही देणार. पण एखादी व्यक्ती नॉनव्हेज खाते, तिच्या मनात आहे की मी नॉनव्हेज सोडू शकत नाही, पण जेव्हाही ती सेवा करते, अगदी मनापासून करते, श्रद्धेने करते, स्वामी त्या नॉनव्हेज खाणाऱ्या व्यक्तीला पावतील, अनुभव देतील आणि हळूहळू हे जे तामसिक भोजन आहे, जे राक्षसी भोजन आहे, यापासून अलगद त्या आपल्या भक्ताला कधी दूर करतील हे तुमच्या स्वतःच्या देखील लक्षात येणार नाही. पण तेवढी भक्ती, तेवढा भाव आणि श्रद्धा आपल्यामध्ये हवी आणि स्वामीप्रती प्रेम हवे की स्वामी मला नॉनव्हेज सोडायचं आहे, पण मला मन साथ देत नाहीये, मला त्याच्याकडे खेचले जाते आणि याच्यापासून मला दूर करा. तळमळीने तुम्ही स्वामींना ही प्रार्थना करा. आपोआप तुमच्या घरातील व्यसन, दारू जे काय आहे, नॉनव्हेज ते सुटून जाईल. पण तुम्ही स्वामी सेवेमध्ये तरी या. इतकेच की मी नॉनव्हेज खाते म्हणून मी सेवा करायची नाही, अजिबात नाही. मी इतर कोणी, जे कोणीही नाही एवढे मोठे की सांगणारे की तू नॉनव्हेज खातो, तू सेवा करायची नाही. ती शक्ती आहे, ती एक एनर्जी आहे. आपण म्हणतो ना की बघा, देवाच्या सहमतीशिवाय एक झाडाचं पान सुद्धा हलत नाही. मग त्या देवाला आपण शरण जायचे आणि जे काही आपल्या मनामध्ये प्रश्न आहेत ते आपल्याला त्यांना सांगायचे आहेत. ते आपल्याला नक्कीच त्यापासून दूर करतील. तुम्हाला मी सोडू का? मी सोडू शकत नाही हे मनात आणण्याची सुद्धा गरज नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, एकदा म्हणजे आपण जेव्हा कोणत्याही झाडाचं बी असू द्या, ते जेव्हा आपण जमिनीमध्ये रोवतो, जेव्हा आपण एखादं बी जमिनीमध्ये पेरतो, तर त्याला अंकुर फुटतो आणि त्या बीचे झाड होते आणि ते झाड आपल्याला फळ देते आणि ते कितीतरी वर्ष लोकांना सावली, फळ किंवा अजून खांब देते. पण समजा त्या शेतामध्ये त्या बीच्या बाजूला नॉनव्हेज मांसाहार जमिनीमध्ये दाबला तर त्याला किडे लागतात, त्याला आळ्या लागतात, ते सडते, त्याला वास येतो आणि मग यावरून आपण ठरवावे की आपल्याला नॉनव्हेज खायचे आहे की खायचे नाहीये. बघा, एखादा मुका जीव, त्या मुक्या जीवाला जर आपण मारून खात असू तर आपल्यामध्ये कसली माणुसकी? आपल्याला जर मारून कोणी खाल्लं तर आपल्याला कसे वाटेल? तो मुका जीव आहे. जो कोणी जे खातात नॉनव्हेज, तर ते कोणाचे तरी पिल्लू आहे, ते कोणाचे तरी वडील आहे, ते कोणाची तरी आई आहे, कोणाची तरी बहीण आहे, भाऊ आहे. या गोष्टीचा आपण विचार करायचा आहे आणि आपल्या मनाला आपण म्हणायचं आहे, नाही, मला नॉनव्हेज खायचंच नाहीये. किंवा तुम्हाला मी सांगितलं की तुम्हाला नॉनव्हेज खायचं आहे ना, तर खा, पण तुम्ही अशा पद्धतीने सेवा करा, स्वामींना प्रार्थना करा. स्वामी आपोआप तुम्हाला या वेळाखातून, अगदी वाईट संगत असू द्या, काहीही असू द्या, त्यातून बाहेर काढतील आणि तुम्हाला स्वामी सेवेमध्ये आणतील आणि तुम्ही स्वामी सेवेकरी देखील व्हाल. स्वामी सेवेमध्ये टिकून राहाल आणि स्वामींच्या कृपेने तुम्ही स्वतः अजून इतर जणांना मदत कराल की बाबा रे, तू नॉनव्हेज खातो ना, मग अशीच अशी सेवा कर. आपोआप स्वामींना जे हवे आहे ते स्वामी करतील आणि आपल्याला सन्मार्गावरती आणतील. काही लोक म्हणतात की व्यसन असणारे किंवा मांसाहार करणारे लोक देवाला प्रिय नसतात. पण खरं सांगू का, ज्याच्या आयुष्यात जास्त चुका आहेत त्याला स्वामींच्या सेवेची ही जास्त गरज आहे. स्वामी माऊली आहेत. जसं एखादी आई आपल्या मुलाने कितीही चुका केल्या तरी त्याला जवळ घेते, तसे स्वामी आहेत. तुम्ही सेवा सुरू तर करा. जसजशी तुमची सेवा वाढत जाईल तसा तुमच्या विचारात बदल होत जाईल. तुमच्यातील तामसी वृत्ती कमी होऊन सात्विक वृत्ती वाढू लागेल. एका रात्रीत कोणीही बदलू शकत नाही, पण स्वामींची ओढ लागली की आपोआप वाईट सवयी सुटायला लागतात आणि या भावनेने सेवा करा. मी स्वामींचा आहे आणि स्वामी माझे आहेत या विश्वासाने सेवा करा. शेवटी इतकंच सांगेन, स्वामींना तुमच्या ताटात काय आहे त्यापेक्षा तुमच्या हृदयात काय आहे यात जास्त रस असतो. तुमचे विचार शुद्ध ठेवा, कुणाचं वाईट चितू नका, हीच खरी मोठी सेवा आहे. हळूहळू स्वामींचं तुमच्याकडून योग्य त्या गोष्टी हे तुम्हाला नक्की तुमच्याकडून करून घेतील. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.